अध्यक्ष ॲडव्होकेट श्री संजय पांडे, श्री घनश्याम पाटील चपराक प्रकाशन आणि श्री यशवंतराव अंदुरकर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थान ग्रहण करावे. व्यासपीठावरील माननीय प्रमुख पाहुणे तसेच अध्यक्षांना मी विनंती करते की त्यांनी लेखक श्री दिवंगत दासराव अंदुरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. श्री यशवंतराव अंदुरकर यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. श्री यशवंतराव अंदुरकर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, सर्वांचं मनापासून स्वागत. मी यशवंत अंदुरकर. आपण आज सगळेजण इथे जमलो आहेत माझ्या वडिलांचं दासराव अंदुरकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याच्या निमित्तानं आपण इथं सगळेजण जमलो आहेत. सर्वांचं स्वागत. दादाच्या पुस्तकाचं लेखन आणखीन त्यांचा प्रवास, जीवन प्रवास म्हणजे माझ्यासाठी तर मी अगदीच जवळून बघितलेलं आहे. आणखीन एक मला कधी कधी आश्चर्य वाटतं त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचं, त्यांच्या इतिहासाच्या प्रेमाचं, आणखीन त्यांनी केलेल्या लिखाणाचं. दादाचा जन्म 1932 साली झाला. त्यांचं शिक्षण उस्मानाबाद, नंतर लातूर आणि कॉलेज शिक्षण हैदराबादमध्ये झालं होतं. त्यांना त्याच्यामुळे उर्दूचं पण म्हणजे लिहिणं वाचणं भरपूर ज्ञान होतं. दादा मला जेव्हा त्यांच्या कॉलेज शिक्षणाबद्दल सांगायचे तेव्हा म्हणजे त्यांचं वाचनाचं आणखीन इतिहासाचं छंद काय, वेडच समजा, इतकं प्रचंड होतं की हैदराबादमध्ये एक लायब्ररी होती, त्यांनी राहत होते त्या एरियामध्ये. त्या लायब्ररीमध्ये त्यांनी लायब्ररी सुरू झालं की 15 मिनिटाच्या आत जायचे. आणखीन जेव्हा त्यांना तो लाईट बंद करायला लागायचा लायब्ररीयन तेव्हाच तिथून बाहेर पडायचे. इतका वेळ म्हणजे त्या लायब्ररीतले सगळे पुस्तकं त्यांनी जवळपास वाचून काढलेले होते. आणि त्यांचा इंटरेस्ट अशा लेवलचा होता की त्यांनी ज्या म्हणजे कॉलेजच्या अभ्यासासाठी गेले होते त्याच्याकडे पण त्यांनी दुर्लक्ष करायचे आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण केलं नाही. पण त्यांचा अभ्यास मात्र नेहमी चालूच असायचा इतिहासाचा. त्याच्यानंतर मग ते अंदूरला गावी आले. आणखीन मग त्यांनी शेती करायला सुरू केली. शेती ऑलमोस्ट 15-20 वर्ष केली. आणि आपला प्रसिद्ध 1972-73 सालचा जो दुष्काळ होता त्या काळामध्ये मग त्यांनी शेती सोडून मग शिक्षणाकडं वळले. ते अंदूरमधलंच आपलं एक प्रसिद्ध शाळा तुम्हाला माहीत असेलच, जवाहर विद्यालय अंदूर, तिथे त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली. हा इतिहास, भूगोल, समाजशास्त्र हेच विषय शिकवायचे ते. इट वॉज अ पॅशन फॉर हिम. म्हणजे त्यांच्यासाठी इतिहास हा काही एक केवळ इतर विषयांच्यासाठी नव्हता. त्यांनी इतिहासाबद्दलचे अनेक पुस्तकं वाचले.
वर्तमानपत्र, मासिक, त्याच्यातून त्यांनी अनेक कात्रणं जमा केली होती, पोस्टाची तिकीटं जमा केली होती, अनेक रेफरन्सेस उर्दू, हिंदी, इंग्लिश जमा केलेले होते. त्यांच्याकडं म्हणजे भारताच्या ऐतिहासिक नकाशे, भारताच्या विविध कालखंडातील नकाशांचा एक संच होता, म्हणजे भरपूर संच होता. पोस्टाचे तिकीट होते, ते पोस्टाचे तिकीट म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे एक म्हणजे कलेक्शन नव्हतं, त्यांनी त्याचं कॅटेगरायझेशन केलं होतं, विश्लेषण केलं होतं. हे सगळी माहिती होती त्यांच्याकडे होती. मी एअरफोर्समध्ये होतो, बऱ्याच वेळेला ते माझ्याकडे दरवर्षी यायचे, 4-5 महिने राहायचे. मग एक 10-15 वर्षापूर्वी, 10-12 वर्षापूर्वी आम्ही असं विचार केला की हे सगळं रिसोर्स जो आहे एवढा सगळा आपल्याला कुणाला म्हणजे प्रेझेंट करता येईल का, म्हणजे त्याच्यावर लिहून मग इतरांच्यासाठी उपयोगी बनवता येईल का. तर ह्याची पहिली कल्पना अशी होती की आपण एक वर्तमानपत्रात एक स्तंभ लिहावा, वीकली कॉलम लिहावा, एक नकाशा, आणखीन 1-2 पॅराग्राफ त्या नकाशाच्या कालखंडाबद्दलचं वर्णन करावं, अशी मूळ कल्पना होती. पण एकदा लिहायला सुरू केल्यानंतर मग ते थोडंसं वाढतच जात असतं. मग ते 1 पान झालं, 2 पान झालं. आणखीन दुसरी महत्त्वाची गोष्ट की सुरुवातीला मी त्यांना ते कम्प्युटरवर टाईप करायला मी मदत करायचो, पण नंतर ते मला थोडंसं अवघड जायला लागलं. मग दादानी 80 वर्षाच्या वयामध्ये मग कम्प्युटरवर मराठी टायपिंग करायला शिकले ते, आणि त्यांनी टायपिंग करायला सुरू केलं. आणखीन ते शिकून मग त्यांनी मग सुरुवातीला आम्ही ते एक वेब पेजेसच्या फॉर्मॅटमध्ये मी बनवलं. आणखीन माझा एक मित्र होता, त्याच्या मदतीने एक वेबसाईट लॉन्च केली. ऑलमोस्ट एक 50-60 पेजेस होते. पण त्या वेबपेजचा प्रोग्राम काही एवढा काही विशेष यशस्वी झाला नाही, कारण तिथं म्हणजे एकतर ते फार बल्की बनली वेबसाईट, आणि स्पीड अँड ॲक्सेस वगैरे ते एवढं काही सोपं नव्हतं. मग मी त्याच्यानंतर मग दुसरा प्रयत्न केला की त्याची एक PDF फाईल बनवली, थोडंसं लाईट केलं, आणखीन ते PDF फाईल बनवली आणि ती बरीच सर्क्युलेट केली. अनेक जणांनी वाचली सुद्धा PDF फाईल. पण त्याचं तरी सुद्धा म्हणावा असा प्रचार किंवा प्रसार झाला नाही. तर मी ह्याच्या अगोदर सुद्धा 1-2दा प्रयत्न केला होता की ते छापून आणावं, पण ते घडलं नाही. इथं आल्यानंतर मग म्हणजे ह्या पुस्तक वाचल्यानंतर मग आणखीन मग प्रयत्न केला. आता आणि मग आज आपण ह्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याच्या ह्या स्टेजपर्यंत येऊन पोहोचलेलो आहेत. ह्या पुस्तकाच्या लेखनामध्ये माझं तसं बघायला गेलं सगळ्यात मोठं श्रेय तर आईचंच आहे. त्याशिवाय दादांनी ह्या विषयावर अनेक लोकांची चर्चा केली होती, अनेक लोकांशी हे केलं होतं. प्रत्यक्ष छपाईमध्ये तसं बघायला गेलं तर मला फार मदत केलेली आहे ह्या 2 लोकांनी, प्रदीप आणखीन संजयनी. हे दोघांनी खूपच मदत केली. आणखीन ॲक्च्युली हे प्रकाशनाच्या स्टेजपर्यंत त्यांच्या मदतीमुळे झालेलं आहे. आणखीन ह्याचं मूर्त स्वरूप तुम्ही आपले प्रकाशक यांच्या प्रकाशन करायला तयार झाले, आणखीन ते छापून आलं, आणखीन आपल्या समोर आलेलं आहे. हा तर दादाच्या इतिहासाचा, ह्या पुस्तकाच्या लेखनाचा असा प्रवास आहे. ह्या पुस्तकाचा मूळ दादाचा इतिहासाबद्दलचा जो दृष्टिकोन होता तो अत्यंत ऑब्जेक्टिव्ह होता दादाचा दृष्टिकोन इतिहासाबद्दलचा. त्यांचं इतिहासाबद्दलचं मुख्य हे होतं की भारत हा खरं तर म्हणजे जगातील सगळ्यात जुनी संस्कृती आहे आणि इतका समृद्ध संस्कृती आहे, पण तरी सुद्धा भारतावर अनेक वेळेला आक्रमण झालं. आणखीन आक्रमणाचा आपण प्रतिकार करत राहिलो, तर आक्रमणाचा आपण व्यवस्थित प्रतिकार केलेला आहे. भारताची नेहमी प्रगतीच होत राहिलेली आहे. पण ह्या सगळ्याचं रेकॉर्ड करणं, आणखीन आपल्यावर अशी पाळी का आली एवढे आक्रमण लढण्याची, आणखीन ते ह्याचं विश्लेषण त्यांनी या पुस्तकामध्ये प्रामुख्यानं प्रस्तुत केलेलं आहे.
त्यांचं भारत तर म्हणजे एवढ्या आक्रमणाला चा सामना करून सुद्धा जसा आहे तसाच राहिलेला आहे. इंडिया हॅज बिन गुड. आपण पुढंच जात राहिलेलो आहेत. इंडिया म्हणजे भारत सारे जहाँ से अच्छा ही है अभी भी. पण तरी सुद्धा मनात नेहमीच हा प्रश्न डोकावत असतो की बाबा असं का झालं की म्हणजे काही व्यापारी आले आणखीन त्यांनी भारत जिंकला किंवा अनेक आक्रमक आले आणि जिंकला. तर त्याचं मुख्य कारण दादाच्या मते हेच होतं की अंतर्गत कलह, कमालीचा अंतर्गत कलह आणि कमालीचा सत्ता संघर्ष. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या चुका जर आपण नेमक्या जर अवॉइड केल्या व सध्या आणखीन भविष्यामध्ये तर आपलं भविष्य खूपच उज्ज्वल आहे. असं त्यांचं मत होतं. त्यांचं आणखीन एक मत होतं की इतिहासाबद्दल आपण थोडंसं निर्विकार राहिलं पाहिजे. आजकाल इतिहासाबद्दल लिहिणं भयंकर अवघड आहे. म्हणजे त्याच्यावर की कोणत्या बाजूने कोण टीका करेल हे सांगणं अत्यंत अवघड आहे. पण त्यांचं असं मत होतं की आपण पूर्ण इतिहासाचे समान वारस आहेत. त्याच्यामुळं म्हणजे आपण म्हणजे की देर इज नो चेरी पिकिंग की आपण याचे वारस आहेत का याचे वारस आहेत. तर आपण निर्विकारपणे इतिहासाकडे बघितलं पाहिजे. ऐतिहासिक सत्य एक अत्यंत म्हणजे एल्युसिव्ह गोष्ट आहे. म्हणजे ते आता सध्या काय चाललंय हे इतके वर्तमानपत्र, पत्रकार, पोलीस, न्यायव्यवस्था असून सुद्धा सत्य काय हे आपल्याला आता सुद्धा ओळखता येत नाही. त्याच्यामुळे ऐतिहासिक सत्याबद्दल छातीटोकपणे खरं तर कोणीच सांगू शकत नाही आणि त्याच्यावरून आपण वादात पडू सुद्धा नाही. कुणीतरी सांगितलंय की इतिहास वाचून आपल्याला एकच गोष्ट कळते की इतिहास वाचून आजपर्यंत कोणीही काहीही शिकलेलं नाहीये. सध्या इतिहासाबद्दल सगळ्यात मोठं सत्य हेच आहे. पण तरी सुद्धा आणखीन एक प्रयत्न करायला काही हरकत नाहीये. इतिहासाबद्दल लोकांनी वाचलं पाहिजे. आणखीन उज्ज्वल भविष्याचं स्वप्न, भारताच्या प्रगतीचं स्वप्न जर तुम्हाला खरंच मूर्त करायचं असेल तर इतिहासाबद्दल तुम्हाला माहिती असणं अत्यंत जरुरी आहे. हीच ह्या पुस्तकामागची प्रमुख भूमिका आहे. हे पुस्तक वाचकापर्यंत जास्तीत जास्त लोकांचं पोहोचावं अशी त्यांची इच्छा होती. आपण ते साकार करण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू. थँक्यू काका, तुमचं मनोगत व्यक्त केल्याबद्दल. व्यासपीठावरील माननीय प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षांना मी विनंती करते की त्यांनी पुस्तकाचे प्रकाशन करावे. आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री घनश्याम पाटील यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय पांडे सर, यशवंतराव अंधुरकर सर, माझे गुरुवर्य ज्येष्ठ पत्रकार प्रदीप निलंगेकर सर, आदरणीय आईसाहेब आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ गुरुजन मित्रमंडळींनो, खरं तर आजचा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आमच्या नेहमीच्या पठडीपेक्षा थोडासा वेगळा आहे. कार्यक्रमाला एक उत्सवी स्वरूप असतं, सोहळ्याचं स्वरूप असतं, प्रकाशन समारंभ म्हणजे एक आनंदाचं वातावरण असतं. दुर्दैवानं आजच्या कार्यक्रमात दादासाहेब नाही आहेत, पण त्यांनी जे काही शब्दभूमी दिलेलं आहे ते चिरकाल टिकणार आहे, शाश्वत असणार आहे आणि ही सगळ्यात मोठी उपलब्धी आजच्या या कार्यक्रमाची आहे. खरं तर स्वातंत्र्यावर खूप चर्चा होते. उद्या आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत.
भारताची परंपरा काय आहे, वैशिष्ट्य काय आहेत यावर सातत्याने लिहिलं जातं, बोललं जातं. इतिहास लेखनाबाबत आता अंदुरकर सर जे म्हणाले ते खरंच आहे. म्हणजे इतिहासाची किती जणाला खरंच जाणीव असते, वाद निर्माण होतात, इतिहास संशोधनाच्या दिशा नेमक्या कुठे चाललेल्या आहेत या सगळ्यांचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. कुठलाही विषय घेतला की तो वादग्रस्त करायचं, जात धर्म प्रांत याच्यावरनं संघर्ष निर्माण करायचे, ही मेकॉनीची रीती अजूनही दुर्दैवानं संपत नाहीये याचं मला नेहमीच वाईट वाटतं. भारताला तर खूप मोठी परंपरा आहे. ही 65 पोलादी पानं जी मांडलेली आहेत हा एक वैचारिक ज्ञानपट आहे, एक विचारधारा आहे. आपल्या संस्कृतीचा, पराक्रमाची, शौर्याची ही एक गाथा आहे. शौर्य आणि पराक्रम याची परंपरा कधीही नष्ट होणार नाही याचा आत्मविश्वास हे पुस्तक वाचून मिळतो. दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ब्रिटिशकालीन राजवट इतकाच इतिहास स्वातंत्र्याबाबत मानला जातो. याच्या आधी वर्षानुवर्ष काय झालेलं आहे, कुठल्या सत्ता होत्या, कुणी काय केलं, हे आजच्या तरुण पिढीला फारसं माहिती नसतं. म्हणजे इतिहासाची माहिती नाही, वर्तमानाचं ज्ञान नाही आणि भविष्यावर श्रद्धा नाही, अशा एका विचित्र मानसिकतेमध्ये आजचा तरुण वावरतोय. म्हणूनच या पुस्तकाचं महत्त्व खूप मोठं आहे. यातली सगळीच्या सगळी प्रकरणं मी पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक वाचली, मला अत्यंत भावली आणि मला स्वतःला प्रेरणा देणारी सुद्धा ठरली. आपण विकिपीडियावर जातो, माहिती सर्च करतो संबंधित विषयाची, इतक्या मोजक्या शब्दात नेमकेपणाने 1.5-2 पानात 2.5 पानामध्ये एक राजवट उलगडून दाखवणं हे तसं सोपं काम नसतं. आणि हे करताना कुठेही भाषेतून किचकट होऊ दिली नाहीये. सामान्य माणसाला ते वाचता येतं, मुलांना वाचता येतं आणि आपली गौरवशाली परंपरा कळते. हे या पुस्तकाचं सामर्थ्य आहे. म्हणजे आता ललितादित्य कर्कोटक घराणं त्यांच्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही आहे. राजनंदिनी हा ग्रंथ सुदैवाने मी वाचलेला होता, कवी कल्याणी यांनी खूप छान लिहून ठेवलेला आहे. म्हणजे काश्मीरचा एक मोठा सम्राट आपल्याकडे होऊन गेला, मात्र त्यांच्याविषयी खूप मोठं अज्ञान आहे. राजनंदिनी हा ग्रंथ काळाच्या ओघात मागं पडला. आपल्याकडे जसं ज्ञानेश्वरी आहे तसाच काश्मीर परिसरात गेला तर घरोघर तुम्हाला राजनंदिनी दिसेल. तर हे एक ऐक्य साधण्याचं, भारतीय ऐक्य साधण्याचं सुद्धा मोठं काम हे पुस्तक करते. अशा पुस्तकांची शालेय अभ्यासक्रमात सुद्धा नितांत आवश्यकता आहे. अशी पुस्तकं जर विद्यापीठात अभ्यासक्रमाला लागली तर आजच्या मुलापर्यंत आपली ही गौरवशाली परंपरा पोहोचू शकेल असं मला वाटतं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हणतो. आता इतकी आक्रमणं आपण बघितलेली आहेत, हा स्वातंत्र्य संघर्ष तुम्हाला यातून वाचता येईल. स्वातंत्र्याच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या आहेत. राष्ट्राचं स्वातंत्र्य काय आणि वैयक्तिक स्वातंत्र्य काय. मग अशा आम्ही यातून चर्चा करत होतो. म्हटलं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, तर स्वातंत्र्य म्हणजे खऱ्या अर्थी मुक्त होणं असं अनेक जण म्हणतात. मात्र मुक्त होणं म्हणजे स्वातंत्र्य आहे का? स्वातंत्र्यामध्ये बंधनही अपेक्षित आहेत. म्हणजे आता तुम्हाला स्वातंत्र्य मिळालंय म्हणून मी कुठलेच नियम पाळणार नाही, मी मास्क वापरणार नाही, मी रस्त्यावर थुंकत राहीन, मी वाहतुकीचे नियम पाळणार नाही, असं जर आपण विचार केला तर त्याला आपण स्वातंत्र्य म्हणू शकत नाही. आजच्या स्वातंत्र्याची अवस्था दुर्दैवाने त्यामुळे खूपच वाईट झालेली आहे. देश रसातळाला जातोय, याचं नेहमी खापर राज्यकर्त्यावर फोडलं जातं. मात्र समाज म्हणून आपली काय जबाबदारी आहे, आपली वर्तणूक कशी आहे, आपण कसे वागतोय याबाबत मात्र कुणी आत्मचिंतन करत नाही, बोलत नाही. जर आपण स्वतःमध्ये काही बदल घडवले नाहीत तर देश कसा घडेल याचे आता मूलभूत विचार करण्याची गरज आलेली आहे. आदरणीय दादांनी हे जे काम उभं केलंय ते खरंच प्रचंड मोठं आहे. म्हणजे इसवी 300-500 पासून ते अगदी सरदार मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सगळ्यांची त्यांनी प्रभावीपणे मान्य केली आहे. हे करताना जे काही राज्यकर्ते होते त्यांच्याविषयी तरी लिहिलेलं आहे, जिने आक्रमण केली त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे. मात्र देशाच्या विकासात जिने मोठं योगदान दिलं किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये जिने काही योगदान दिलं ते अगदी सिंधुताई सपकाळापर्यंत त्यांनी हे लिखाण आणलेलं आहे. आणि त्यामुळं हा एक अस्सल ऐवज तुम्हाला वाचायला मिळणार आहे. पुस्तकाबाबत आपण नेहमी उदासीन असतो. मग अशी पांडे सर म्हणत होते त्यांचं वाचन अफाट आहे, प्रचंड आहे. जागतिक साहित्य इतक्या मोठ्या प्रमाणात जात असताना मराठी भाषा नेहमी मागं का राहते, तर अशीच चांगली पुस्तकं आपल्या वाचनामध्ये येत नाहीत. जर सकस वाचन असेल तर खूप काही घडू शकतं. चपराक प्रकाशनच्या माध्यमातून आम्ही पुस्तक प्रकाशित केलंय आणि आज भारतातच नाही तर जगभर हे पुस्तक आम्ही आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलंय. मला सांगायला आनंदाने अभिमान वाटतोय. आज या पुस्तकाचं प्रकाशन होतंय आणि आजच्या या कार्यक्रमापर्यंत मागच्या 15 दिवसामध्ये या पुस्तकांच्या जवळपास 250हून अधिक प्रती आमच्याकडे घेतल्या गेल्यात. तर चांगलं साहित्य असलं तर वाचलं जातं ह्याचं एक प्रमाण आहे. मला वाटतं एक नवरा बायको आणि 2 मुलं असे जर हॉटेलमध्ये गेले
तरी सर्रासपणे किमान 1,500-2,000 रुपये बिल होतं. मात्र वर्षभरात 500 रुपयाची पुस्तकं सुद्धा जर आपण विकत घेत नसू तर मराठी भाषेविषयी, मराठी संस्कृतीविषयी, समीक्षेविषयी, तत्त्वज्ञानाविषयी, विचारधारेविषयी बोलण्याचा आपल्याला कुठलाही नैतिक अधिकार राहणार नाही. म्हणजे स्वतः आवर्जून पुस्तकं विकत घेऊन वाचा. इतर कुठलेही कार्यक्रम असतील, लग्न असेल, मुंज असेल, बारसा असेल, कुठल्याही कार्यक्रमाला भेटवस्तू म्हणून देताना बुके विजी बुक ही जर कन्सेप्ट वापरली तर चांगली पुस्तकं अधिकाधिक वाचकापर्यंत पोहोचू शकतील. परवा कोकणमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. कोकणच्या सर ग्रंथालयामध्ये अक्षरशः पुस्तकांचा चिखल झालाय आणि त्यांनी सगळ्यांना आव्हान केलं की आम्हाला तुम्ही पुस्तकं द्या. मात्र अशा वेळी कोणी पुढे येत नव्हतं. चपराक प्रकाशनची आम्ही 51,000 रुपयांची पुस्तकं, ज्यात याही पुस्तकाचा समावेश आहे, कोकण परिसरातल्या सगळ्या ग्रंथालयांना भेट म्हणून पाठवलेली आहेत. शिवाय पुढची वर्षभर चपराक मासिकाचा दिवाळी अंक आम्ही त्यांना भेट म्हणून देतोय. चपराक हे काय असं तुम्हाला वाटेल कदाचित. चपराक ही चुकीच्या प्रवृत्तीला चपराक आहे, जी या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही दिलेली आहे. शिवाय चपराक ही अध्यक्षर आहेत, चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष. आणि याच भूमिकेतून अशीच चांगली पुस्तकं आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो. एकाच कार्यक्रमात 25-25, 40-40, 50-50 पुस्तकं प्रकाशित करण्याचा विक्रम आम्ही केलेला आहे. या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळं, घरकुंडीमुळं वाचन संस्कृतीला कधी नव्हे इतके चांगले दिवस आलेले आहेत. म्हणजे टीव्ही, मोबाईल हे शाश्वत नाही आहे, हे लोकांना कळलंय, त्याला लोक कंटाळलेली आहेत आणि चांगल्या पुस्तकाची मागणी वाढलेली आहे. कालच पुण्यातून सर वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी मला विचारलं की कोरोनाच्या काळात पुस्तक विक्री रोडवली, तुम्हाला काय वाटतं. मी त्यांना सांगितलं की म्हणजे पुस्तकाच्या दुकानापर्यंत जाणारे लोक कमी झालेले आहेत, पण विक्री रोडवली नाही, उलट वाढली. या फक्त कोरोनाच्या मागच्या 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये ऑनलाईनची आमची पुस्तकाची जी विक्री आहे ती 50 लाखाहून अधिक झाली. मागच्या वर्षी कोरोनाच्या काळामध्ये आमच्या दिवाळी अंकाची उलाढाल 3 कोटी रुपयांहून अधिक झाली. हा मागचा गेल्या वर्षीचा आमचा 18वा दिवाळी अंक होता. 18 वर्षात जे कधी घडलं नव्हतं ते कोरोनाच्या काळामध्ये घडलं होतं. त्यामुळे सगळंच असं नकारात्मक नसतं. यातून आपण उभं राहायला हवं, सावरायला हवं. त्यासाठी आपल्या परंपरांचा, आदर्शांचा विचार करणं, त्या अधिकाधिक वाचकापर्यंत पोहोचवणं, त्यातनं प्रेरणा घेणं हे खूप गरजेचं आहे. हे पुस्तक नेमकं तेच काम करतं. आज मी खरं माझं मूळ गाव लातूर जिल्ह्यात, तसेच साकूर तालुक्यात इंपणेर. 20 वर्षापूर्वी पुण्यात गेलो, प्रकाशन क्षेत्रात मी काम करतोय. लातूरमधल्या पूर्वी भास्कर बडेसारख्या काही लेखांची पुस्तकं आम्ही केली. आज लातूरमध्ये 2 पुस्तकांचं प्रकाशन होतंय. आता आज या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि आजच संध्याकाळी लातूरचे ॲडव्होकेट प्रभाकरराव येरोळकर यांची माझी साप्ताहिकी या पुस्तकाचं प्रकाशन आजच संध्याकाळी 5:30ला होतं. दुर्दैवानं त्यांचंही अल्पशा आजारानं नुकतंच निधन झालेलं आहे. या दोन्ही लेखकांना आमच्या चपराक परिवारातर्फे, माझ्यातर्फे वंदन करण्यासाठी, आदरांजली अर्पण करण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलोय. हे पुस्तक हीच मला वाटतं त्यांना आदरांजली आहे. हे खरं शाश्वत साहित्य आहे. म्हणजे जगात टिकतं काय, पैसा नाही टिकत, मानसन्मान नाही टिकत, पण विचार टिकतात. आजही आपण ज्ञानेश्वरी वाचतो, भगवद्गीता वाचतो, रामायण महाभारताची पारायणे होतात, वाचन होतात. त्याच पद्धतीनं ही पुस्तकं चिरकाल टिकणारी आहेत, शाश्वत आहेत आणि हे शाश्वत साहित्यच आपल्याला पुढे नेण्यासाठी मदत करणार आहे. आपण मला इथे आवर्जून बोलवलं, एक छान सोहळा करून आलात, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मनोगत व्यक्त केल्याबद्दल. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री संजय पांडे यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. ज्यांच्या पुस्तकाचा हा प्रकाशन सोहळा आज होत आहे त्यांचे चिरंजीव यशवंतराव अंदुरकर, आजचे आपले प्रमुख पाहुणे, चपराक प्रकाशनचे संस्थापक श्री घनश्यामजी पाटील, आज या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे मित्र, लेखक, पर्यावरणवादी लेखक अतुल देवगावकर, ज्येष्ठ पत्रकार श्री प्रदीपजी निलंगकर, उपस्थित सर्व मित्र, बंधू आणि भगिनींनो. साधारणतः 2-3 वर्षांपूर्वी हे पुस्तक PDF फॉर्ममध्ये यशवंतने मला पाठवलं. तो तेव्हा बेंगलोरला नोकरी करत होता. मला स्वतःला लॅपटॉप किंवा मोबाईलवर पुस्तक वाचणं बिलकुल आवडत नाही. त्यामुळे मी त्याचं प्रिंट काढून घेतली आणि
आणि ते पुस्तक अक्षरशः 2-3 वेळेस मी वाचून टाकलं. आणि त्याच वेळेस मी यशवंतला असं म्हणालो की हे पुस्तक प्रकाशित व्हायला पाहिजेत, आणि नुसतंच प्रकाशित नाही तर हे मोठ्या प्रमाणात वितरित झालं पाहिजेत. त्यानंतरच्या काळामध्ये तो रिटायर झाला, लातूरला आला, आणि दादांशी चर्चा करत असताना त्यांना आम्ही असं म्हणालो की तुमचं पुस्तक आम्ही निश्चित प्रकाशित करूया. आज दादा हयात नाहीत, कदाचित त्यांच्या निधनापूर्वी हे प्रकाशित झालं असतं तर जास्त आनंद झाला असता, परंतु त्यांच्या पश्चात का होईना त्यांना दिलेला शब्द मी पाळू शकलो याचाही मला सार्थ आनंद होतोय. हे पुस्तक घनश्याम पाटलांनी अत्यंत मेहनतीनं, अत्यंत सुबक मांडणी, प्रिंटिंग आणि अत्यंत वेगानं प्रकाशित केलं आहे. आणि आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या 250 प्रती खपल्यात आहे. फक्त एक सूचना आहे, याची जेव्हा दुसरी आवृत्ती निघेल त्यावेळेस यातले नकाशे कलर करता येतील का, हा एक माझ्यासमोरचा प्रश्न आहे. कारण मी माझ्याकडे जे पुस्तक मी तयार करून घेतलंय त्यातले नकाशे रंगीत आहेत आणि त्यामुळे त्याचं आकलन जास्त चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. तर एक माझी विनंती घनश्याम पाटलांनी, जेव्हा याची दुसरी आवृत्ती निघेल, आणि ती निश्चित निघेल, आता हे इतिहासाचं पुस्तक आणि हे प्रकाशित करायचा एवढा अट्टहास कशासाठी? आपण सगळेजण असं म्हणत असतो की वाचन संस्कृतीचा लोप झालाय, राहिलेला आहे. आजकाल कोणी पुस्तकं वाचत नाही. जे काही आपल्याला कम्प्युटरच्या किंवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध होतं, मग गुगल करा, विकिपीडिया करा, आणि ती माहिती आपण घेत असतो. मला असं वाटतं की ती आपण फक्त इन्फॉर्मेशन घेतो, माहिती घेतो. त्याच्या मागचा विचार, त्याची कारण मीमांसा हे आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही. वास्तविक हे पुस्तक, ज्याला आपण ऐतिहासिक पुस्तक असं म्हणतो, त्या धाटणीचं पुस्तक नाही आहे. याला मी असं म्हणेन की हा एक रेडी रेफरन्सर आहे, रेडी रेकनर आहे. इसवी सन पूर्व 536 ते इसवी सन 2010 या साधारणतः 2500 वर्षांच्या कालखंडाचं एक संकलन 250 करणं हे खरं मोठं जिकिरीचं काम आहे. मी मगाशी घनश्याम पाटलांशी बोलत होतो की मराठी पुस्तकं कशी आहेत, का जास्ती मराठी पुस्तकं वाचली जात नाहीत. ती माझी कारणं अशी आहेत की त्याच्या मागे संशोधन नाही आहे. जगाच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण बघितलं तर जगामध्ये एक पुस्तक लिहायला 10-15 वर्ष लोक संशोधन करतात, अभ्यास करतात. त्या धर्तीचं हे पुस्तक आहे. म्हणजे आयुष्यभर जे दादांनी वाचन केलं, त्याच्यावर चिंतन केलं, त्याची टिपणं काढली, आणि त्यातून निर्माण झालेलं हे संकलन किंवा हे पुस्तक आहे. त्यामुळे ते निश्चितपणानं वाचनीय आहे. या पुस्तकामध्ये आपण जर पाहिलं तर इतिहास आपण शिकलो. दादा मला असं म्हणाले होते की कदाचित तुमची पिढी ही प्राचीन इतिहास ओळख असलेली शेवटची पिढी असावी, की जेव्हा तुम्ही 8वी-9वी मध्ये होता त्यानंतर इतिहासाची शालेय पुस्तकं बदलण्यात आली आणि आता आपण जास्तीत जास्त मध्ययुगीन आणि अर्वाचीन असा इतिहास पाहतोय. प्राचीन इतिहासाची ओळख ही नव्या पिढीला नाही आहे. ती ओळख व्हावी, तोही हा या पुस्तकामागचा उद्देश आहे.
असं म्हणतात की प्रत्येक देशाच्या इतिहास परंपरेमध्ये काही यशोगाथा असतात, काही पराभव असतात. ज्या समाजामध्ये या यशोगाथांचा अभिमान नाही आहे आणि पराभवांचं शल्य नाही आहे, तो समाज राष्ट्र म्हणून जगू शकत नाही किंवा पुढे येऊ शकत नाही. आणि म्हणून या इतिहासाचं वाचन, पुन्हा पुन्हा वाचन ते होणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशी ऐतिहासिक पुस्तकं प्रकाशित होणं, ती वितरित होणं, मी तर असं म्हणेन की हे पुस्तक प्रत्येक शाळेत जायला पाहिजेत. विद्यार्थी करिक्युलममध्ये असलेला जो इतिहास आहे ते वाचतील, परीक्षेला सामोरं जातील, मार्क मिळवतील. पण त्याचबरोबर हे पुस्तक जर प्रत्येक शाळेच्या लायब्ररीमध्ये असेल तर निश्चितपणानं हे पुस्तक वाचल्यानंतर या इतिहासाबद्दल, भारताच्या प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन इतिहासाबद्दल कुतूहल जागृत होऊन इतिहास अभ्यासक निर्माण होऊ शकतात. इतिहासावर अजून सकस लिखाण होऊ शकतं. घनश्यामजी, अजून एक मला असं वाटतं की हे पुस्तक जे पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC साठी जे विद्यार्थी प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. कारण याच्यामध्ये रेफरन्सेस फार रेडिली आणि थोडक्यात अवेलेबल आहेत. अर्थात हे नुसतं रेफरन्स बुक नाही आहे. या पुस्तकामध्ये दादांनी आक्रमणं भारतावर झाली, 65 आक्रमणांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. एकंदरीत म्हणजे हुन शकांपासून तुर्क आहेत, गझनी आहे, घोरी आहे, मोगल आहेत आणि शेवटी इंग्रज, फ्रेंच, डच, या सगळ्या आक्रमणाचा त्यांनी एक लेखाजोखा या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. आणि ते करत असताना यशवंत जसं म्हणाला की त्याच्यामध्ये त्यांच्या मते जी या पराभवांची किंवा या आक्रमणांची कारणमीमांसा आहे ती सुद्धा त्यात त्यांनी अत्यंत समर्पकपणे त्याच्यामध्ये मांडलेली आहे. इतिहासाची पुस्तकं लिहिणं जसं धाडसाचं काम आहे असं आता भाषणात यशवंत आणि घनश्याम पाटील दोघे म्हणाले, ते खरं आहे. कारण अत्यंत गढूळ आणि विषारी वातावरण बनल्यामुळं की इतिहास लिहिण्याचं धाडस कोणी करावं का नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये असं एक ऑब्जेक्टिव्ह, निर्विकार, त्रयस्थ भूमिकेतून लिहिलेलं जे पुस्तक आहे, हे पुस्तक निश्चितच आवश्यक होतं आणि ते पुस्तक आपण आज प्रकाशित करत आहोत. या निमित्तानं या पुस्तकाच्या काही प्रती आपण इथं उपलब्ध केलेल्या आहेत. मी प्रियाला अशी विनंती करतो की त्यांनी सगळ्यांना एक एक पुस्तकाची प्रत वितरित करावी. या पुस्तकामध्ये नुसतीच आक्रमणं, पराभव याची मीमांसा नसून त्या त्या काळातल्या सुधारणा, त्या त्या काळातली राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुस्पष्ट असा उल्लेख या पुस्तकामध्ये आपल्याला आढळतो. आणि त्यामुळं सर्वार्थानं आपल्याला एक पुस्तक, एक इतिहासाची ओळख, याला आपण ज्ञानपट म्हणू शकू का नाही मला माहीत नाही, तो ज्ञानपट निश्चित आहे, परंतु हा एक ओळखपट आहे. त्याची ओळख निर्माण करणे, इतिहासाबद्दलचं कौतुक, औत्सुक्य निर्माण करणे, हा यामागचा हेतू असावा दादांचा, असं माझं मत आहे. त्यामुळं या पुस्तकामधल्या 4 ओळी ज्या दादांनी तिथं उद्धृत केलेल्या आहेत, त्यातून त्यांचा जो उद्देश आहे, स्पष्ट उद्देश, तो प्रतीत होतो. त्यांनी असं लिहिलंय की एका इतिहासप्रेमी कवीने अत्यंत समर्पक शब्दात इतिहासाचे मूल्यमापन केले आहे. तो कवी असं म्हणतो, इतिहास नसे केवळ गौरवगाथा, इतिहास तर असे
पूर्वजांच्या अनुभव कथा, इतिहासाचे अवघड ओझे डोक्यावर घेऊन न नाचा, करा पदस्थल त्याचे आणिक, चढुली त्यावर भविष्य आपले वाचा. त्याचा वेध घेण्यासाठी, राष्ट्राचं भविष्य कसं असावं ते ठरवण्यासाठी, इतिहास परंपरेमध्ये झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न होण्यासाठी, जसं आता यशवंत म्हणाला की अंतर्गत कलह आणि सत्ता लालसा यत्न मराठ्यांचं किंवा राज्याचं पतन झालं, तर ते टाळायचं असेल तर इतिहासाचा ऑब्जेक्टिव्हली अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी अशा पुस्तकांची आवश्यकता आहे. आणि ते पुस्तक आज रोजी प्रकाशित झालं असं मी जाहीर करतो. आणि माझा अध्यक्ष समोर थँक्यू सर मनोगत व्यक्त केल्याबद्दल. आता आपण सगळे सामूहिक पसायदान म्हणून या कार्यक्रमाची सांगता करूयात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांड, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पळो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे लांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला.